तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळ आवरून निघालो होतो नगरला आलो, सगळे काम वगैरे उरकून त्याच्यानंतर गेलो होतो कॉफी प्यायला. कॉफी वगैरे घेतली. घरी आलो तर टॅबला सोनपापडीचा बॉक्स दिसला. कोणी आणला होता माहित नाही. सोनपापडी निम्मी खात आल्यावर मग एक्सपायरी डेट बघितली. म्हणलं आता काही खरं नाही. असं सोनपापडीच नियोजन लावून आलतो मळ्यात, कारण आपल्याला न्यायचं होतं. ट्रॅक्टर घेऊन चाललो तर तिथं आपल्याला दिसलं चिंचाचं झाड. तिथं मस्त की चिंच वगैरे खाल्ल्या. चिंच खातच होतं, तेवढ्यात गोट्यात नजर गेली तर इकडं मामाचं काही बांधायचं काम चालू होतं. मामा म्हणलं त्याच्या आईला नक्कीच लागला 17 विघ्न. गाई वगैरे बांधून झाल्यावर इकडे ट्रॅक्टरची बॅटरी खोलीत होतो. ट्रॅक्टरची बॅटरी काय खोला ना. प्रचंड मेहनतीनंतर ट्रॅक्टरची बॅटरी कशी खोलली. त्याच्यानंतर ती गावात घेऊन चाललो होतो. बॅटरी चार्जिंग वगैरे लावली. त्याच्यानंतर आलो होतो घरी आलो तर मातोश्रींची तब्येत डाऊन होती. त्याच्यामुळे स्वयंपाकात सगळं नियोजन तुमच्या भावाकडे होतं. आज तुमचा भाऊ मसाले भात करणार होता. एका चुटकीत सगळी मसाले भाताची सामग्री कापून घेतली. त्याच्यानंतर गॅस चालू करून आपलं कुकर गॅसवर ठेवून घेतला. त्याच्यानंतर त्या कुकर मध्ये सगळी आपली सामग्री टाकून कुकर वगैरे बंद केला. 42 मिनिटानंतर आपला मसाले भात शिजून रेडी झाला होता. मी घेतो भात खाऊन. तर तुम्ही आपल्या पेजला घ्या फॉलो करून. भेटू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये.